नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. यंदा ढगाळ हवामानामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बराच मोहोर करपून गेलाय. त्यामुळे आंब्याच्या झाडांवर फळधारणा कमी होण्याची शक्यता आहे. पण जी फळधारणा झाली आहे तिची आपण चांगली काळजी घेतली तर आपण आंब्यांचं चांगलं उत्पादन घेऊ शकतो. पण कशी घ्यायची ही काळजी हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. कोणत्याही झाडाला त्याच्या चांगल्या वाढीसाठी काय हवं असतं तर चांगलं खत, पाणी आणि त्याच्यावर कोणते कीड रोग येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्या आंब्यावर जी फळधारणा झाली आहे तिच्या चांगल्या वाढीसाठी आपल्याला याचंच नियोजन करायचं आहे. पहिले तर आंब्याच्या फळांचं फळमाशी आणि प्रखर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या फळांना 25 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर आकाराच्या कागदी किंवा वर्तमानपत्राच्या पिशव्या घालायच्यात. पिशवी बांधताना फळाच्या देठाला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यासोबत हापूस आंब्यांमध्ये फळगळ आणि साका रोगाचं प्रमाण कमी करण्यासाठी 10% NATCA आणि 0.20% फॉलिक ॲसिड असलेले द्रावण फवारायचं आहे. याचं प्रमाण किती घ्यायचं ते समजून घेऊया. 50% मोहर आल्यावर 1 मिली प्रति लिटर प्रमाण घ्यायचं आहे. फळं वटाण्याच्या आकाराची असल्यावर 1.5 मिली प्रति लिटर आणि अंडाकृती झाल्यावर 2 मिली प्रति लिटर प्रमाणात फवारणी करायची आहे. याशिवाय मधल्या काळात ढगाळ हवामान झाल्यामुळे आंब्यांवर तुडतुडे आणि करप्याचा प्रादुर्भाव झाला होता. पण मोहोर सुरू झाल्यापासून कीटकनाशकांची फवारणी टाळायची आणि तरीही फवारणी करणं गरजेचं असेल तर परागीभवनाच्या वेळी फवारणी करायची नाहीये, जेणेकरून मधमाशा आणि इतर परागीभवन करणाऱ्या किडींना हानी पोहोचणार नाही. यासोबत आंब्याला अन्नद्रव्यांच्या फवारण्या सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. आता आंब्यांची फळं जेव्हा वटाणा, गोटी आणि अंडाकृती आकाराची असतात तेव्हा पोटॅशियम नायट्रेटची 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणातून 3 फवारण्या करायच्यात. कारण पोटॅश म्हणजेच पालाश हे फूल आणि फळांच्या वाढीसाठी, गुणवत्तेसाठी फार उपयोगी असतं. त्यामुळे पोटॅशियम नायट्रेटच्या फवारणीमुळे फळांची गुणवत्ता सुधारते आणि फळांचा टिकाऊपणा वाढतो. कीटकनाशक आणि अन्नद्रव्यांचं तर झालं, यासोबत पाण्याचं नियोजन करणंही तितकंच गरजेचं आहे. आंब्यांची फळधारणा झाल्यानंतर काही दिवस कोरडं हवामान असल्याची शक्यता सांगितली गेली तर झाडाला पाणी द्यायचंय. जिथे शक्य आहे तिथे शेतकऱ्यांनी आंब्याला 15 दिवसाच्या अंतराने 150 ते 200 लिटर पाणी प्रत्येक झाडाला द्यायचंय. पण काढणीच्या 1 महिना आधी पाणी देणं बंद करायचंय, म्हणजे फळांची गुणवत्ता टिकून राहू शकते. या सगळ्यासोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे विरळणी. हो, आंब्याच्या झाडावरही विरळणीची गरज असते, कारण विरळणीमुळे बाकी फळांना अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात मिळतात आणि त्यांची वाढ चांगली होते, गुणवत्ताही चांगली मिळते. पण जी झाडं बऱ्याच वर्षांची झालेली आहेत त्यांच्यावर विरळणी करणं काही शक्य नाही आणि तशी गरजही नाही. विरळणीची गरज असते लहान झाडांना, कारण आंब्याच्या झाडाला त्याच्या वयाप्रमाणे फळधारणा असावी लागते. जसं 4 वर्षाच्या झाडाला प्रत्येकी फक्त 20 किलो अशी केवळ 2 कॅरेट भरतील एवढीच फळधारणा असावी लागते. वाढत्या वर्षानुसार झाडाची क्षमता 1 कॅरेटने वाढू शकते. म्हणजे 5 वर्षाच्या झाडाला 3-3 कॅरेटची फळं घेणं. पण विरळणी कशी करायची तर प्रत्येक मोहराच्या तुऱ्याला 7 ते 8 फळं लागतात. पण त्यातले केवळ 2 ते 3 चांगली फळं ठेवायची, बाकीच्यांची आपल्याला विरळणी करायची. अशा प्रकारे कीड रोगाचं नियंत्रण, फळांचं संरक्षण, त्यांचं खत पाणी व्यवस्थापन आणि विरळणी करून आपण आंब्याचं चांगलं उत्पादन घेऊ शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.